नमस्ते, मी रमेश जावे, साहित्यिक काष्टशिल्पकार, खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली। आज आमचे जावे काष्टशिल्प चित्र संग्रहालयात माझे मित्र भगवान भिंगारदेवे हे विट्याहून आलेले आहेत आणि त्यांनी संग्रहालय पाहिलं आणि एकूण संग्रहालय त्यांना कसं वाटलं त्याबाबत त्यांनी अभिप्राय लिहिलेला आहे। तर तो अभिप्राय त्यांनी वाचून दाखवावा। त्यांच्या समवेत त्यांचा कन्या स्मिता आणि सार्थक त्यांच्या समवेत आलेले आहेत। तर त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि नमस्कार। भगवानराव, तर एकूण आमचं संग्रहालय कसं वाटलं आणि तुम्ही अभिप्राय लिहिला आहे तर वाचून दाखवा। जावेद सर यांची आणि माझी सन 1997 पासूनची ओळख आहे। माझे सरांचे वरचेवर फोनवरती बोलणे सुरू असते, संभाषण चालू असते। आज मी दिनांक 14/6/2024 रोजी माझा आणि माझ्या मुलांचा खरसुंडी येथे जाण्याचा देवदर्शनाला जाण्याचा योग जमून आला आणि सिद्धनाथाच्या दर्शनाबरोबरच मला जावेद सर यांच्या काष्टशिल्प संग्रहाची भेट घेण्याचा योग आला। या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या लाकडापासूनच्या बनवलेल्या कलाकृतींचा संग्रह म्हणजे आजच्या पिढीने या अशा प्रकारच्या संकल्पनांचा आदर्श घेण्याजोगे आहे। सर यांची ही धडपड त्यांच्या शिक्षक पेशाच्या कारकिर्दीपासूनची आहे। हा संग्रह करणे म्हणजे हे एका दिवसाचे किंवा एका वर्षाचे काम नसून आयुष्याची काही वर्षे वगळली तर पूर्ण वेळ कार्य करावे लागते। आयुष्याची काही वर्षे वगळली तर पूर्ण वेळ कार्य करणे समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण सरांनी केलेला आहे। नोकरी, घर, साहित्यिक आणि त्याचबरोबर असा नाविन्यपूर्ण छंद आज जावेद सर यांनी जोपासलेला आहे। जरी ते नोकरीतून रिटायर झालेले असले तरी त्यांची काष्टशिल्प या छंदाविषयी असणारी गोडी या संग्रहालयास भेट दिल्यानंतर समजते। सर्वांनी अवश्य एक वेळ सरांच्या या काष्टशिल्प संग्रहास भेट द्यावी। नमस्कार। धन्यवाद सर।